जय शिवराय भावांनो. वाघ सकाळ सकाळी गावात आला. गावात आल्याबरोबर वाघ चित्त्याच्या गॅस एजन्सीवर गेला. सकाळ सकाळी काहीतरी सर्व्हरचा प्रॉब्लेम होता, तर गॅस बुकिंग होत नव्हता. चित्त्याने दाखवलं. तिथनं पुढे गेलो मारुतीच्या मंदिरात. सकाळ सकाळी मारुती रायाचं दर्शन घेतलं आणि आज मीटिंग होती की मारुतीच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा आणि मूर्ती स्थापन करायची होती. तर मग सगळे गावकरी बसलेले, सगळ्यांचा विचार चाललेला की आपण मूर्ती कोणती आणायची, काय आणायची. सर्वांनी एक तारीख ठरवली की बुधवारी सगळ्यांनी मूर्ती बघायला जायचं पंढरपूरला आपापल्या खर्चाने. मीटिंग झाल्याबरोबर बाहेर आलो. आता विचार चालला होता की आपण जायचं कसं, कोण कोण जायचं. मग आम्ही ठरवलं की आम्ही 8 जण आहे, आम्ही 2 गाड्या करतो, बाकीचे मग लोक त्यांच्या पद्धतीने येतील. तिथून पुढे आलो कामावर. ब्रेकर लावला होता. जिना फोडायचं काम चाललं होतं, कारण की जिन्याची 1-2 पायऱ्या चुकल्या होत्या. मग साहेबांनी सांगितलं ते दुरुस्त करून घ्या. ब्रेकर लावून फोडून घेतलं. क्रशरची गाडी आलती तर घेतली क्रशर खाली करून, कारण की 2-3 दिवस कसल्या परिस्थितीत टाकायचं आहे. तिथनं गेलो आमच्या दाजींच्या फिल्टरवर. नितीन शेट म्हणले आपल्याला संध्याकाळी जेवायला जायचंय. मी म्हणलो ठीक आहे चालेल. नितीन शेट म्हणले मी पाणी ठेवून येतो घरनं. मग बसलो दाजींपाशी टाइमपास करत थोड्या वेळ. दाजींनी 3-4 डायलॉग असं मारलं की मी म्हणलो थांबा आता मी निघतो घराकडे, कारण की दाजीला चव खायला लागलेले. तर पाऊस सुद्धा चालू झालता. मग मी गेलो घरी. तोपर्यंत मला उमेशचा कॉल आला. म्हणला चला भिगवणला जायचंय. मग मी, नितीन आणि उमेश आणि अजून एक अनोळखी मित्र होता. आम्ही गेलो भिगवणला गेलो. मित्र भेटला एक, म्हणला वागलाय फेमस झालाय. मग आम्ही गेलो जगदंबा हॉटेलला. उमेशने आणि उमेशच्या मित्रांनी घेतले मासे, कारण की नितीन आणि मला होता उपवास. मग आम्ही काही मासे खाल्ले नाहीत. तिथून पुढे गेलो भिगवण मधील बिसे पान शॉप मध्ये पान घेतलं नितीनने. आता आम्ही गेलो राधाकृष्ण व्हेजला, कारण की नितीनला आणि मला जेवण करायचं होतं. पाऊस पण खूप चालू होता. मग आम्ही गाडीत बसलो. एक 5-10 मिनिटात पाऊस कमी झाला. मग आम्ही गेलो हॉटेलमध्ये. मग जेवणाची ऑर्डर मागवली. ऑर्डर येऊपर्यंत बसलो तिथं आम्ही मोबाईल बघत. वाघाचा मोबाईल दिलता स्विच ऑफ. मोबाईल चार्जिंगला लावला वाघाने. तिथनं परत जेवण झालं. आम्ही आलो बाहेर. पाऊस पण उघडला होतं. मग आम्ही निघालो घराच्या दिशेने. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला जय शिवराय. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये.